नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला फायनान्सवरती. तुम्ही कधी विचार केला आहे का, की महिनाअखेरीस तुमचा कष्टाचा पगार जातो कुठे? आपण खूप कष्ट करतो, पगार मिळवतो, पण तरीही सेव्हिंग शून्य का असते? याच प्रश्नाचे उत्तर आहे पर्सनल फायनान्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की पैशाचे नियोजन करून आपण आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवू शकतो. तर चला मग सुरू करूया. आता पर्सनल फायनान्स म्हणजे काय? पर्सनल फायनान्स म्हणजे आपल्या पैशाचे नियोजन आणि व्यवस्थापन करणे. आपण किती पैसे कमवतो, किती खर्च करतो, किती बचत करतो आणि भविष्यासाठी किती गुंतवणूक करतो, हे सर्व पर्सनल फायनान्समध्ये येते. सर्वात आधी आपण बजेटिंग प्लॅनिंग समजून घेऊया. बजेटिंग म्हणजे आपल्या पैशाचा रोडमॅप. आपण किती कमवतो आणि किती खर्च करतो हे समजणे खूप इम्पॉर्टंट आहे. यासाठी सिंपल 50-30 आणि 20चा रूल आहे. 50% इन्कम नीडसाठी जसे घरभाडे, फूड, बिल्स, ट्रॅव्हल. 30% इन्कम गरजेसाठी जसे की शॉपिंग, एंटरटेनमेंट, मूव्हीज आणि 20% इन्कम सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी. जर आपण इन्कमचा काही भाग इन्व्हेस्ट केला तर फ्युचर मनी तयार होते. बजेट प्लॅनिंगमुळे अननेसेसरी एक्सपेन्सेस कमी होतात. जसं की बघायला गेलं तर जर तुमची सॅलरी 30,000 असेल, त्यामध्ये 6,000 तुम्ही सेव्हिंगसाठी ठेवू शकता. त्यानंतर बजेटसोबत इमर्जन्सी फंड देखील खूप गरजेचा आहे. इमर्जन्सी फंड म्हणजे मनी सपोर्ट. अचानक काही प्रॉब्लेम येऊ शकतात, जसे जॉब लॉस, मेडिकल इमर्जन्सी किंवा फॅमिली प्रॉब्लेम. म्हणून कमीत कमी 3 ते 6 महिन्यांचा खर्चा एवढी अमाउंट सेव्ह करून ठेवावी. ही अमाउंट सहज काढता येईल अशा प्रकारच्या अकाउंटमध्ये ठेवावी. इमर्जन्सी फंड असल्यामुळे आपण लोन किंवा क्रेडिट कार्डवर फुल्ली डिपेंड राहत नाही. प्रत्येक महिन्याला थोडी अमाउंट वेगळी ठेवून इमर्जन्सी फंड तयार करावा. तर आता आपण इन्शुरन्सबद्दल बोलूया. प्रोटेक्शन प्लॅन म्हणजे मनी सेफ्टी. आजच्या काळात हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स खूप इम्पॉर्टंट झाले आहेत. हेल्थ इन्शुरन्स हॉस्पिटलचा खर्च कव्हर करते, तर टर्म इन्शुरन्स फॅमिलीला मनी सपोर्ट देते. जास्त पीपल मनी ग्रोथ करतात पण इन्शुरन्स घेत नाहीत. पण त्यांना माहीत नाही फर्स्ट प्रोटेक्शन आणि नंतर मनी ग्रोथ हा बेस्ट वे आहे. सिंपल लाईनमध्ये सांगायचं गेलं तर प्रोटेक्शन प्लॅन नसल्यास एक मेडिकल इमर्जन्सी तुमची पूर्ण सेव्हिंग संपवू शकते. आता गुड डेप्ट आणि बॅड डेप्ट यामधला फरक समजूया. सर्व लोन्स वाईट नसतात, काही फ्युचरसाठी बेनिफिट असतात. गुड डेप्ट्समध्ये येतं एज्युकेशन लोन, होम लोन हे फ्युचर व्हॅल्यू तयार करतात आणि बॅड डेप्ट्समध्ये येतं क्रेडिट कार्ड, त्यानंतर अननेसेसरी पर्सनल लोन. हे लोन टेन्शन वाढवतात. लोन घेताना लोन परत देण्याची ताकद समजून घेणे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्यामधून हे समजते की गरजेसाठी लोन घ्या, शो ऑफसाठी नका घेऊ. त्यानंतर सेव्हिंग आणि मनी ग्रोथमधला फरक समजून घेऊया. आता आपण महागाई आणि गुंतवणुकीचा परतावा यातील फरक समजून घेऊया. सध्या महागाईचा दर साधारण 6% असतो. म्हणजे आज ₹100 मिळणारी वस्तू काही वर्षांनी 150 किंवा ₹200 मिळू शकते. अ, जर आपण पैसे फक्त सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले, तर तिथे साधारण 3 ते 4% व्याज मिळते. म्हणजे आपला पैसा वाढतोय असं वाटतं, पण प्रत्यक्षात महागाईपेक्षा कमी वाढ असल्यामुळे पैशाची खरी किंमत कमी होते. दुसरीकडे इक्विटी म्युच्युअल फंड दीर्घकालीन साधारणतः 12 ते 15% परतावा देतात. त्यामुळे तुमचा पैसा महागाईपेक्षा जास्त वेगाने वाढू शकतो आणि भविष्यात संपत्ती निर्माण होण्यास मदत होते. म्हणूनच फक्त बचत करणे पुरेसे नाही, तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी चक्रवाढ व्याजाला जगातील 8वे आश्चर्य म्हटलं आहे. कारण यात आपला पैशांवर फक्त व्याज मिळत नाही, तर त्या व्याजावरही पुन्हा व्याज मिळतं. त्यामुळे वेळ जसा वाढत तसतसा पैसा खूप वेगाने वाढला जातो. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणुकीची रक्कम किती आहे यापेक्षा तुम्ही किती लवकर सुरुवात करता हे जास्त महत्त्वाचे असतं. म्हणून लहान वयात एस-आय-पी सुरू करणे लोक दीर्घकाळ मोठी संपत्ती तयार करू शकतात. आणखी एक स्मार्ट नियम म्हणजे स्टेप अप एस-आय-पी. म्हणजेच दरवर्षी आपल्याला एस-आय-पीमध्ये फक्त 10% वाढ करायची. उदाहरणार्थ आज ₹5,000 ची एस-आय-पी असेल, पुढच्या वर्षी त्याला 5,500 ची करायची. अशा छोट्या वाढीमुळे भविष्यातील कॉर्पस खूप मोठं तयार होतं. त्यानंतर फायनान्शियल गोल्स म्हणजे फ्युचर प्लॅनिंग गोल्स क्लिअर असेल तर फायनान्शियल सोपी जाते. म्हणजेच
फायनान्शियल गोल जर आपला क्लिअर असेल तर फ्युचर प्लॅनिंग करताना सोपी जाते. त्यामध्ये येतात शॉर्ट टर्म गोल जसे की व्हॅकेशन, मोबाईल घेणे, बाईक घेणे. त्यानंतर आहे मीडियम टर्म गोल ज्यामध्ये कार घ्यायची असेल, हायर एज्युकेशन द्यायचं असेल. त्यानंतर आहेत लाँग टर्म गोल जसे की आपलं स्वतःचं घर बांधायचं असेल, रिटायरमेंटसाठी बचत करायची असेल, मनी बिल्ड करायचे असेल. आपल्या गोलनुसार मनी ग्रो प्लॅन बदलतो. सिंपल ॲडवाईस विदाऊट गोल मनी मॅनेजमेंट होऊच शकत नाही. तर आजपासून फायनान्शियल जर्नी सुरू करण्यासाठी काही सिंपल स्टेप्स फॉलो करा. जसे की मनी बजेट तयार करा, इमर्जन्सी फंड बिल्ड करा, प्रोटेक्शन प्लॅन घ्या, अननेसेसरी डेब्ट टाळा, SIP सुरू करा, फायनान्शियल गोल लिहून ठेवा. तर आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बजेटिंग प्लॅन, इमर्जन्सी फंड, इन्शुरन्स, गुड आणि बॅड डेब्ट्स, SIP इन्व्हेस्टमेंट, फायनान्शियल गोल्स हे सर्व बघणार आहे. ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये बघणार आहोत. तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल त्याच्या आधी एक आहे. वॉरन बफे यांनी एक म्हटलेलं आहे, खर्च केल्यानंतर उरलेले पैसे वाचवू नका, तर बचत केल्यानंतर उरलेले पैसे खर्च करा. हा एक त्यांचा रोल होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. धन्यवाद.